आज आपण कपालभातीचा अभ्यास करणार आहोत. तसं कपालभाती हा प्राणायामाचा पार्ट नाही आहे. कपालभाती ही शुद्धी क्रिया आहे. योगशास्त्रामध्ये षटकर्म सांगितले. ह्या षटकर्मांना 6 शुद्धी क्रिया म्हटले. ह्या 6 शुद्धी क्रिया कोणत्या आहेत? तर नेती, धोती, बसती, त्राटक, नवली आणि कपालभाती. पण कपालभातीविषयी पुष्कळसे गैरसमज आपल्याला दिसून येतात की कपालभातीमुळे वजन कमी होतं, कपालभातीमध्ये वाढलेला मेद पोटावरचा, कमरेवरचा, पायावरचा कमी होतो. अशा गैरसमजुतीने खूप जण कपालभाती करायला लागतात. पण कपालभातीमुळे मेद कमी होतो, फॅट कमी होतं, हा त्याचा साईड इफेक्ट आहे. कपालभातीचा उद्देश, कपालभाती शिकण्याचा किंवा प्राणायामात कपालभाती करण्याचा उद्देश हा मेद कमी करणं नाहीचे मुळे. तर कपालभाती ही शुद्धी क्रिया आहे, 6वी शुद्धी क्रिया आहे कपालभाती. पण कपालभाती ही रेस्पिरेटरी आणि नर्वस सिस्टीमवर चांगली इफेक्ट करते, म्हणून कपालभाती ही प्राणायामाच्या आधी करावी असा ग्रंथांतर्गत उल्लेख आहे. मग कोणती कोणती? जलनेती आहे, कपालभाती आहे. ह्या 2 शुद्धी क्रिया प्राणायामाच्या आधी कराव्यात आणि अनुलोम विलोम हा ब्रीदिंग एक्झरसाइज प्राणायामाच्या आधी करावा. आता ह्या अनुलोम विलोमलाच खूप जण नाडी शोधन म्हणतात, पण असं नाहीये. नाडी शोधन हा प्राणायाम खूप वेगळा आहे आणि अनुलोम विलोम ही श्वसनाची एक्झरसाइज खूप वेगळी आहे. तर त्याच्यामुळे आधी काही काही कन्फ्युजन असतात ना, ते दूर करायचे की कपालभाती ही शुद्धी क्रिया आहे. खूप यूट्यूब चॅनलला सुद्धा कपालभाती प्राणायाम असं म्हटलं जातं. तर होऊ शकतं की तो कपालभाती हा प्राणायामाच्या आधी केल्यामुळे प्राणायाम प्रोत्साहित होतो, श्वसन मार्ग मोकळा होतो आणि म्हणून कपालभाती ही प्राणायामाच्या वेळी शिकवली जाते. पण कपालभाती ही शुद्धी क्रिया आहे. शुद्धी क्रिया म्हणजे काय? तर क्लिन्झिंग प्रोसेस. आपल्या शरीरामध्ये सतत हार्मोन सिक्रेट होत असतात, आपल्या शरीरामध्ये सतत परिवर्तन होत आहे, बदल होत आहे. मग ह्या ज्या घडामोडी शरीराच्या आतमध्ये होतात, ह्याला स्वच्छ करण्याचं काम ह्या शुद्धी क्रिया करतात. वेगवेगळ्या शुद्धी क्रिया करतात ज्याचा प्राणायामाचा संबंध फक्त कपालभातीशी आहे, म्हणून आपण कपालभाती बघू. मग कपालभाती कशाची शुद्धी करते? तर कपालभाती नासिका मार्गाची शुद्धी करते, म्हणून प्राणायामाच्या आधी ती करायला पाहिजे. मग नासिका मार्गाच्या आतली शुद्धी म्हणजे खूप जणांना सर्दी असते, कफ असतं किंवा घशामधून श्वास मोकळा आत बाहेर होत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मनाचा विकास झालेला नसतो, मन शांत नसतं, पाहिजे तिथे मन लावण्याची मनाची ताकद निर्माण झालेली नसते. की परिस्थिती कशी असो, आज मला ह्या कार्यावर फोकस करायचंय ना, माझा उद्देश हे कार्य पूर्ण करायचं आहे ना, मग हा जो संकल्प करायचा असतो आणि त्याच्याशी दृढ राहायचं असतं. कपालभातीमुळे बऱ्याच प्रमाणामध्ये मनातले विचार कमी होतात आणि आपण योग्य त्या विचाराच्या बैठकीने, मनाच्या बैठकीने प्राणायामाला बसू शकतो. हा कपालभातीचा अजून दुसरा सगळ्यात महत्वाचा सुपरिणाम आहे. मग कपालभाती, जसे आपण श्वास कशी करायची कपालभाती हे शिकवते, पण त्याआधी बघायला हवं की कपालभाती कुणी करू नये. असं म्हणतात की चांगली ध्येय प्राप्त करण्यासाठी काही गोष्टी आवर्जून करायलाच पाहिजे. त्याही पेक्षा महत्वाचं आहे की कोणत्या गोष्टी करू नयेत. तर आपल्याला हे कळलं पाहिजे की कोणी कपालभाती करू नये. तर हे सगळ्यात पहिले लक्षात घ्यायचं की ज्यांना पोटाचे काही विकार आहेत, जसं अल्सर असेल, अपेंडिक्स असेल, हर्निया असेल, त्यांचं काही 1-2-4 महिन्यांपूर्वीच ऑपरेशन झालं असेल, तर अशांनी कपालभाती करू नये. कपालभातीमुळे हार्ट रेट वाढतो, त्यामुळे खूप जलद गतीने कपालभाती, ज्यांना हाय ब्लड प्रेशर किंवा हार्ट ट्रबल आहे, अंजायना असेल किंवा एंजिओप्लास्टी झाली असेल, अशा हार्ट ट्रबल ज्यांना आहे त्यांनी कपालभाती खूप जलद गतीने करू नये. त्याची गती कशी असायला पाहिजे हे मी सांगणार आहे, पण आधी लक्षात घ्या की ज्यांना हार्ट ट्रबल आहे त्यांनी जलद गतीने कपालभाती करायची नाही. यथाशक्ती डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने किंवा गुरुच्या समोर बसून गुरु जसं सांगत आहेत तशीच कपालभाती त्यांनी करायला पाहिजे. त्याच्यानंतर ज्यांना श्वसनाचे काही विकार आहेत त्यांनी कपालभाती अवश्य करावी. जसा अस्थमा असेल, कुणाच्या नाकाचं हाड वाढलेलं असतं किंवा वारंवार सर्दी होते, सतत नाक गळत राहतं, ॲलर्जिक प्रॉब्लेम आहे, अशांनी जरूर कपालभाती करावी. त्याच्यावर कपालभातीचा त्यांच्यावर खूप चांगला इफेक्ट होतो. म्हणजे लक्षात आलं की श्वसनाच्या विकारांसाठी कपालभाती उत्तम
काम करते. म्हणून जेव्हा आपण प्राणायाम करतो तेव्हा आधी आपण कपालभाती करायला पाहिजे. म्हणजे आता आपल्यापैकी इथे जे कुणी ऑनलाईन हृदयविकाराचे असतील किंवा हाय ब्लड प्रेशर असेल किंवा हर्निया, अपेंडिक्स, अल्सर अशा प्रकारच्या आजारांनी ग्रस्त असतील त्यांनी कपालभाती करायची नाही. पण 6 महिने ऑपरेशन होऊन झाले आहेत आणि तुम्ही आता नॉर्मल होताय तर त्यांनी संथ गतीमध्ये कपालभाती करायला हरकत नाही. पण त्यातही जर हर्निया असेल तर त्यांनी कपालभाती नाही करायला पाहिजे. अल्सरचा सुद्धा ज्यांना त्रास असेल त्यांनी पण कपालभाती नाही करायला पाहिजे. कपालभाती नाही करायला पाहिजे म्हणून त्यांना श्वसन मार्ग मोकळा होणार नाही असं नाहीये. त्यांनी दीर्घ श्वसन केलं, जलद गतीने श्वसन केलं तरी त्यांचा श्वसन मार्ग मोकळा होतो. परंतु जी आपण मज्जासंस्थेला जो धक्का देतो कपालभातीमध्ये आणि आपला ब्रेन जो एक्साइट होतो, ब्रेन मधले सगळे सेंटर्स आपण प्रभावित करतो कपालभातीमुळे, तेवढा फक्त त्यांच्यामध्ये ती गोष्ट त्यांना मिळणार नाही असं नाही म्हणू शकत. पण त्याच्यासाठी दुसरे मार्ग आहेत, त्याच्यासाठी मुद्रा आहे, जलद गतीने श्वसन आहे आणि त्याच्यामुळे श्वसन मार्गही मोकळा होतो आणि आपल्या विचारांना सुद्धा आपण शांत करू शकतो. मग आता कपालभाती करायची कशी हे आता बघायचंय. कोणी कपालभाती करू नये हे आवर्जून लक्षात ठेवा आणि त्यांनी कपालभातीच्या ऐवजी दीर्घ श्वसन करा. आता आपल्याला करायचं आहे आधी कपालभाती. काल आपण रेचकाचा अभ्यास केलाय की शांतपणे श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि श्वास बाहेर सोडताना रेचकाच्या मात्रा मोजायच्या आहेत. हे आपण शिकलेलो आहे. हे मागचा झालेला अभ्यास हा कधी पण रिवाइज करायचा आणि मग पुढे जायचं, म्हणजे आपल्या पुढच्या जाण्याला गती मिळते आणि ती प्रगतीमध्ये कन्वर्ट होते. म्हणून आधीचा मागचा अभ्यास विसरायचा नाही.